लेक्चरमध्ये डिस्कस केलं प्रोसेस ऑफ उजेनेसिस. ते कुठल्या ह्याच्यामध्ये येतं, जे स्पर्मॅटोजेनेसिस आहे त्याचे टाईप्स असते. एक स्पर्मॅटोजेनेसिस विच इज फाउंड इन मेल अँड उजेनेसिस इज फाउंड इन फिमेल. सो हिअर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट टाईप्स ऑफ एग्स. तर डिफरंट टाईप्स ऑफ एग्स असतात, ते कुठल्या अकॉर्डिंग डिवाईड केलेले आहे आणि कशा पद्धतीने असतात आणि कुठे कुठे प्रेझेंट असतात ते यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. द फुल्ली डेव्हलप फिमेल गमेट्स इज टर्म ॲज ओवम. जे फुल्ली डेव्हलप राहते त्याला ओवम म्हटलं जाते. गमेट्स, फिमेल गमेट्स आहे तो. द एग्स ऑफ डिफरंट ॲनिमल्स व्हॅरी वाईडली इन साईज. जे एग्स आहे डिफरंट ॲनिमल्सचे ते काय करते, व्हॅरी करते डिफरंट इन साईज अँड अरेंजमेंट ऑफ योक अँड देअर कवरिंग्स. योक मीन्स जे आतमधलं फ्लुइडिक पोर्शन राहते त्याला योक म्हटलं जाते आणि त्याची कवरिंग. द एग्स आर रिलेटिवली लार्ज इन साईज ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ मेल गमेट्स. जे मेल गमेट्स आहे त्याच्यापेक्षा एग्सची काय असते, रिलेटिवली लार्ज साईज असते. An animal egg cell has 3 basic functions. Animals एग्सचं ते काय बेसिक फंक्शन आहे, सप्लाईज अ हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम टू द फ्युचर एम्ब्रिओ. जे फ्युचर एम्ब्रिओ राहते त्याला काय करते, हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम देत असते. त्यानंतर सेकंड आहे, इट प्रोव्हाइड मोस्ट ऑफ द सायटोप्लाझम टू द एम्ब्रिओ. एम्ब्रिओला काय करते, सायटोप्लाझम प्रोव्हाइड करते. आणि त्यानंतर थर्ड आहे, इट सप्लाईज फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ रिझर्व फूड. आणि फूड मटेरियल जे आहे ते सप्लाय करत असते एम्ब्रिओला. ॲनिमल एग्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द 4 क्रायटेरिया दे आर. तर ॲनिमल्स एग्स जे आहे ते क्लासिफाईड केले आहे 4 क्रायटेरियामध्ये. तर पहिलं आहे अमाऊंट ऑफ योक, म्हणजे त्यामध्ये किती योक प्रेझेंट आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ योक, म्हणजे योक कुठे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. थर्ड आहे प्रेझेन्स ऑफ ऑर अब्सेन्स ऑफ शेल, म्हणजे कवरिंग अँड टाईप ऑफ डेव्हलपमेंट. तर फर्स्ट आहे एग्स अकॉर्डिंग टू द अमाऊंट ऑफ योक. तर पहिला आहे मायक्रोलेसिथल, सेकंड मिसोलेसिथल आणि थर्ड आहे मॅक्रोलिसिथल और मेगालिसिथल. हे 3 आहे एग्स अकॉर्डिंग टू द अमाऊंट ऑफ योक. तर एग्स कंटेनिंग स्मॉल अमाऊंट ऑफ योक आर कॉल्ड मायक्रोलेसिथल. मायक्रो मीन्स सूक्ष्म. तर एग्स त्याच्यामध्ये काय असते, स्मॉल अमाऊंट ऑफ योक राहते. इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. न्यूक्लियाय, जेलीकोस्ट, त्यानंतर व्हायटालाईन मेम्ब्रेन, योक. तर याच्यामध्ये काय एग्स कंटेनिंग स्मॉल अमाऊंट ऑफ योक आणि त्यालाच काय म्हटलं जाते, मायक्रोलेसिथल एग्स. समटाईम दिस एग्स आर डिस्क्राईब ॲज अलेसिथल एग्स. म्हणजे स्मॉल किंवा मायक्रो असल्यामुळे त्याला अलेसिथल एग्ससुद्धा म्हटलं जाते किंवा ऑलिगोलेसिथल एग्स. आणि ते कुठे असतात प्रेझेंट, ॲम्पिऑक्सस, ट्युनिकेट्स अँड युथेरियन मॅमल्समध्ये. सेकंड एग्स आहे मिसोलेसिथल एग्स. तर सम एग्स ॲक्वायर अ मॉडरेट अमाऊंट ऑफ योक अँड आर डिस्क्राईब ॲज मिसोलेसिथल एग्स. याच्यामध्ये काय असते, योगचं प्रमाण काय असते, मॉडरेट असते, त्याच्यामुळे याला मिसोलेसिथल म्हटलं जाते. हा आढळतो ॲम्फिबियामध्ये, डिप्नॉई फिशेस अँड पेट्रोमायझॉन्टिया. थर्ड आहे मॅक्रोलेसिथल और मेगालेसिथल. मॅक्रो म्हणजे खूप सारं. सो द एग्स विच कंटेन इनॉर्मस फूड रिझर्व योक आर कॉल्ड मॅक्रोलेसिथल. तर इथे डायग्राममध्ये दाखवलं याच्यामध्ये योग जास्त प्रमाणात आढळतो आणि त्याला मॅक्रोलेसिथल म्हटलं जाते. आणि ते कुठे प्रेझेंट असतात, रेप्टाईल्स, बर्ड्स, कॉन्ड्रिओथिक्स, मॅक्सोनोडिया, ऑस्टिओथिक्स, प्रोथेरियन मॅमल्स. त्यानंतर आहे एग्स अकॉर्डिंग टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ एग. आता आपण पाहिलं अमाऊंट ऑफ योग. सेकंड आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ योग. तर त्याचे किती टाईप्स आहेत, 4 आहे. पहिला आहे आयसोलेसिथल, त्यालाच होमोलेसिथल म्हटलं जाते. सेकंड आहे टिलोलेसिथल, थर्ड सेंट्रोलेसिथल अँड डिस्कॉइडल एग्स. तर फर्स्ट आयसोलेसिथल. In isolecythal eggs, the amount of yolk laid down is small and it is scattered fairly even throughout the cytoplasm. तर हा आयसोलेसिथल एग्स काय स्कॅटर्ड राहते इव्हनली थ्रूआउट द सायटोप्लाझममध्ये स्कॅटर्ड असतो. त्याची डायग्राम दाखवली आहे. टिलोलेसिथल एग्स त्यामध्ये शेल, आतमध्ये योक, एअर स्पेस, चलाचं ओपनिंग आहे, शेल मेम्ब्रेन अँड अल्ब्युमिन. तर हे कुठे पाहून राहते, स्पॉन्जेस, ॲम्पिऑक्सस, ट्युनिकेट्स अँड युथेरियन मॅमल्समध्ये. सेकंड आहे टिलोलेसिथल एग्स. द डिस्ट्रीब्युशन ऑफ योग इज अनइक्वल. तर याचं काय अनइक्वल डिस्ट्रीब्युशन राहते योगचं.
इट इज कलेक्टेड इसेंट्रिकली इन द लोअर पार्ट ऑफ द एग्स. फर्स्ट डायग्राममध्ये दाखवलं सेंट्रोलेसिथलमध्ये कुठे प्रेझेंट आहे ते लोअर पार्ट ऑफ द एग्स दॅट वेस्ट्रिजियल पूल. मेनी ॲनिलिड्स अँड मोलुक्स अँड मोस्ट ॲम्फिबिया हॅव एग्स ऑफ दिस टाईप. म्हणजे कुठे ॲनिलिड्समध्ये, मोलुक्समध्ये जे स्टारफिश वगैरे असतात त्याच्यात, आणि मोस्ट ॲम्फिबिया हॅव एग्स ऑफ दिस टाईप. थर्ड आहे सेंट्रोलेसिथल एग्स. इथे डायग्राममध्ये दाखवलं सेंट्रोलेसिथल एग्स. द अमाऊंट ऑफ योक इज लार्ज अँड इट इज कॉन्सन्ट्रेटेड इन द सेंटर ऑफ द योक. तर जे सेंट्रोलेसिथल आहे तर ते अमाऊंट ऑफ योक हे जास्त असते आणि तो प्रेझेंट असते सेंटर ऑफ द एग शेल. सायटोप्लाझम डिस्ट्रीब्युटेड ॲज अ क्लिअर लेअर अराउंड द आउटर साईड ऑफ द योक. जे योकच्या आजूबाजूला काय असते सायटोप्लाझम प्रेझेंट असते. अ टायनी मास ऑफ सायटोप्लाझम कंटेनिंग द एग्स न्यूक्लियस इज ऑल्सो प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द एग्स. तिथे सायटोप्लाझममध्ये काय न्यूक्लियससुद्धा प्रेझेंट असते. आणि एग्स ऑफ दिस टाईप आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सम सिलेंट्रेट्स अँड मोस्ट आर्थ्रोपोड्स. तर काही सिलेंट्रेट्समध्ये आणि आर्थ्रोपोड्समध्ये म्हणजेच कॉक्रोचमध्ये आढळते. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्कॉइडल एग्स. इथे डायग्राममध्ये डिस्कॉइडल एग्स नाही दाखवलेलं आहे. इन दिस एग्स द अमाऊंट ऑफ योक इज सो इनॉर्मस दॅट इट ऑक्युपाईज द लार्जेस्ट पोर्शन ऑफ एग्स. तर याच्यामध्ये काय असते डिस्कॉइडलमध्ये लार्जेस्ट पोर्शन ऑक्युपाय केलेलं राहते. अ स्मॉल डिस्क शेप एरिया ऑफ सायटोप्लाझम कॉल्ड ब्लास्टोडिस. आणि थोडासा पोर्शन हा सायटोप्लाझमसाठी असतो आणि त्यालाच ब्लास्टोडिस म्हटलं जाते. द लॅटर इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द योक मास. सच एग्स आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्क्वाइड्स अँड ऑक्टोपस. म्हणजे कुठे प्रेझेंट राहते ऑक्टोपस, फिशेस, रेप्टाईल्स, बर्ड्स अँड प्रोथेरियन मॅमल्समध्ये. त्यानंतर आहे आपण बघितलं पहिले अमाऊंट ऑफ योक, सेकंड डिस्ट्रीब्युशन ऑफ योक. आता पाहू द प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ शेल. तर आहे एक्स अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ शेल. तर क्लिओडिक एक्स. क्लिओडिक मीन्स बॉक्स लाईक, जे बॉक्स असते त्याच्यासारखे असतात क्लिओडिक एक्स. द एक्स ऑफ रेप्टाईल्स अँड बर्ड्स आर फुल्ली लॅडन विथ योक अँड सराउंडेड बाय अल्ब्युमिन अँड अ वॉटरप्रूफ शेल. सच एक्स आर कॉल्ड क्लिओडिक एक्स. आपण पालचे वगैरे एग्स बघितले असेल कुठे पडून राहतात, ते काय असते फुल्ली कवर्ड राहते. ते म्हणजे वॉटरप्रूफ असते, म्हणजे वॉटरसोबत काही रिॲक्शन झाली तर काही होत नाही त्याला. आणि बॉक्स लाईक असते म्हणजे त्याचं कवरिंग असते. तर ते काय झालं आपण डिस्ट्रीब्युशन कशात पाहताय प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ शेल. तर क्लिओडिक एग्स म्हणजे त्याच्यामध्ये काय असते प्रेझेन्स ऑफ शेल. नॉन क्लिओडिक एग्स आर नॉट प्रोटेक्टेड बाय शेल्स. ते प्रोटेक्ट राहत नाही कवरिंगनी. दिस टाईप ऑफ एग्स आर कॅरेक्टरिस्टिक ॲनिमल वेअर द डेव्हलपमेंट इज इंटरनल. आणि त्यांच्या डेव्हलपमेंट इंटरनल होत असते त्याच्यामध्ये ते काय असते एक्स प्रेझेंट असते. त्यानंतर लास्ट आहे एक्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंटच्या अकॉर्डिंग त्याचं काय कशा पद्धतीने टाईप्स होते ते आहे एक्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ डेव्हलपमेंट. डिटर्मिनंट ऑर मोझाईक एक्स. तर डिटर्मिनंट ऑर मोझाईक एक्स म्हणजे काय असते इन द डेव्हलपमेंट ऑफ सर्टन ॲनिमल्स द फेट ऑफ एव्हरी पार्ट ऑफ द एग्स बिकम फिक्स विदाऊट लायबल टू चेंज बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. तर जेव्हा डेव्हलपमेंट होते द एव्हरी पार्ट ऑफ द एग्स बिकम फिक्स राहत असते विदाऊट लायबल टू चेंज सुरुवातीला किंवा नंतर फर्टिलायझेशन. द हेड, टेल, लेफ्ट, राईट, एक्सेस अँड डॉर्सल वेंट्रल ऑफ द फ्युचर एम्ब्रियो आर प्री डिटरमाइंड इन द झायगोट. तर इफ अ पर्टिक्युलर पोर्शन ऑफ द एग्स इज रिमूव्ह एक्सपेरिमेंटली. जर आपण त्यामधला पर्टिक्युलर पोर्शन एक्सपेरिमेंटली रिमूव्ह केला तर डेव्हलपिंग एम्ब्रियो विल बी डेफिशियंट इन अ पर्टिक्युलर ऑर्गन. तर एम्ब्रिओमध्ये काय येते डिफिशियन्सी येते पर्टिक्युलर ऑर्गनची. दिस टाईप ऑफ एग्स देअरफॉर इज अ कॉल्ड डिटर्मिनंट ऑर मोझाईक एग्स. म्हणजे त्या एग्समुळे आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर हे डिटर्मिनंट होऊ शकते म्हणून त्याला काय म्हटलं आहे डिटर्मिनंट ऑर मोझाईक एग्स. बिकॉज वन्स इट हॅज बिकम डिटर्माइंड द एग्स बिहेव्स लाईक अ मोझाईक इन विच द फेट ऑफ द एग्स पार्ट कॅन नॉट बी चेंज आफ्टर फर्टिलायझेशन. ते डिसाईड झाल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट झाल्यानंतर काय ऑर्गन फॉर्म होतात आणि एकदा डिसाईड झालं की त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. दिस टाईप ऑफ एग्स आर फाउंड इन असिलोमेंट, सुडोसिलोमेंट ॲनिमल्स, ॲनिलिड्स, आर्थ्रोपोडा, मोलुक्स अँड ट्युनिकेट्स. आणि त्यानंतर आहे इंटर डिटर्मिनंट रेग्युलेटिव्ह एग्स. तर ते काय इन दिस टाईप देअर इज नो प्री डिटर्मिनेशन अँड द फेट ऑफ वेरियस एक्स पोर्शन. तर याच्यामध्ये कुठलंच प्री डिटर्मिनेशन राहत नाही अँड फेट ऑफ वेरियस एक्स portion is usually fixed until 3 cleavages have produced 8 cells. 3 cleavages 8 cell produce करते. Blastomeres are separated before this stage. Each develops as a whole embryo and not a partial one. जर याच्यामधून ब्लास्टोसिस जर डिवाइड केलं ब्लास्टोमियर सेपरेट केलं बिफोर दिस स्टेज
तर ते काय डेव्हलप करतात, होल एम्ब्रियो अँड नॉट ॲज अ पार्शियल वन. द एग्स ऑफ सिलेंट्रेट्स अँड कॉर्डेट्स आर ऑफ दिस टाईप. तर त्याच्यामध्ये काय आहे ते सिलेंट्रेट्स अँड कॉर्डेट्स हे काय आहे त्याचे टाईप्स आहे. दिस इज ऑल अबाउट टाईप्स ऑफ एग्स.